लेखक म्हणून तुमची एक भूमिका दिसते की तुम्ही मोठमोठे ग्रंथ लिहित नाही, तुम्ही सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य माणसाला कळेल असं पुस्तक लिहिता. हे विचारपूर्वक करता तुम्ही? नाही, एक खरं म्हणजे कसं आहे की मला आता जर तुम्ही सांगितलं की तुम्ही जर अवघड पुस्तक लिहून दाखवा तर मला बहुतेक जमणार नाही. मला ज्यांच्याशी बोलायचं असते ना, तो सामान्य माणूस आहे, तो सामान्य समजलं पाहिजे ना. बरं, मला भाषण करताना असं लक्षात येतं की त्याला समजलंय की नाही समजलंय, म्हणून मग मी माझी भाषा बदलायचा प्रयत्न करतो. ऐकणाऱ्याच्या भाषेत बोलणाऱ्याने बोलावे, वाचणाऱ्याच्या भाषेत लेखकाने लिहावे, असा माझा जाणीवपूर्वक प्रयत्न असतो. पण सोपं लिहिणं अवघड आहे. पण मी छोट्या छोट्या पुस्तिका लिहिल्या. पण मलाच आश्चर्य वाटलं, माझ्या अमृत महोत्सवाच्या समारंभाच्या निमित्तानं समग्र पानसरे साहित्य असं माझे सहकारी जयसिंगराव पवार याचं ते संपादन करतायत, त्यांनी मला काल सांगितलं 750 पृष्ठ लिहून झालेली आहेत. शिवाजीची पृष्ठ 80च आहेत, अशा 80 पानाचीच पृष्ठ आहेत. पण मी इतकी पुस्तिका ज्याला म्हणते असं, त्याच्यामध्ये शिवाजी पासून मार्क्स पासून सगळं आहे, मंडल आयोगापर्यंत सगळं आहे. आणि आता अलीकडे नुकतंच ताजं मी त्याचं एक व्याख्यानाचंच रूपांतर आहे, मार्क्सवादाची तोंडओळख. सोप्या भाषेमध्ये मार्क्सवाद नवीन माणसाला कळायला पाहिजे म्हणून मी 150 पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे. किंमत 50 रुपयेच ठेवलेली आहे. वास्तविक पाहता 150 पानाच्या पुस्तकाची किंमत 150 रुपये ठेवावी, 100 रुपये ठेवावी, हा आत्ताचा बाजारभाव आहे. मला धंदा करायचा नसल्यामुळे मी हे करतोय. प्रबोधन महाराष्ट्रामध्ये कमी पडलंय. मी तुम्हाला सांगतो की एवढं करून सुद्धा तुम्हाला मी सांगतो महाराष्ट्रामध्ये प्रबोधन कमी पडलं. विशेषतः इतिहासाचं योग्य ज्ञान करून देण्याचं प्रबोधन कमी पडलंय. तत्वज्ञानाची ओळख करून देण्यासंबंधीचं प्रबोधन कमी पडलेलं आहे. वैचारिक बांधिलकीच्या बाबतीमध्ये आवश्यक असलेलं प्रबोधन कमी पडलेलं आहे. पुस्तकं छापली जात आहेत. मी या लोकवाङ्मय ग्रहाचा चेअरमन आहे. या लोकवाङ्मय ग्रहाचा कारभार चालवताना आम्हाला किती अडचणी येतात. वैचारिक पुस्तकाचं मार्केट कमी आहे, इतर पुस्तकांचं मार्केट जरा जास्त आहे. पण निष्ठेनंच तुम्हाला मी सांगतो प्रकाशन गृह चालवावी लागतात. सुदैवानं आम्हाला लोकवाङ्मय ग्रह चालवायला उत्तम मॅनेजर मिळालेले आहेत. उत्तम पुस्तक कसं छापावं हे नमुनेदार पद्धतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये करतो. प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं प्रबोधन कमी पडलं असं माझं मत आहे. याला महाराष्ट्रातले बुद्धिवंत जबाबदार आहेत असं वाटतं तुम्हाला? एकमेव जबाबदार तेच आहेत. लोकांना शिकवण्याची ज्यांची जबाबदारी आहे तेच लोक बोलत नाहीत, तेच लोक लिहित नाहीत आणि दुसरंच काहीतरी लिहित बसतात. आणि तुम्हाला असं वाटतं बुद्धिवंत कणाहीन झाले, बुद्धिवंत लाचार झाले? बुद्धिवंत विकले गेले. तुम्ही वापरलेल्या शब्दापेक्षा गंभीरपणे सांगतो. त्याला 6वा वेतन आयोग मिळाला. प्राध्यापकाला 50-50, 60-60 हजार रुपये पगार आहे. माझे एक प्राचार्य मित्र मला म्हणायला लागले, पानसरे मला सांगायला लाज वाटते. काय झालं सर? म्हटलं मला 93,000 रुपये महिन्याला पगार आहे म्हणाला. निवृत्तीला आलेल्या प्राध्यापकाला महिन्याला 93,000 रुपये पगार आहे. याला त्याच्याबरोबर एखादा अपवाद असेल, पण बहुसंख्याकांना त्यांच्या विषयाचं ज्ञान नाही आणि ते समाजाचं काही देणं लागतात की नाही. अरे तुम्हाला समाज 50-50 हजार रुपये महिन्याला काम देतो. वर्षातले 8 महिनेच तुम्ही फक्त काम करता, तेही दिवसातले 3 तास कसे बसे तुम्ही काम करता. मग समाजाचं देणं लागतं ना तुम्ही. मग समाजाला हे देत का नाही तुम्ही? याचा अभ्यास करा ना, याचा अभ्यास करा, लिहा, लोकांच्या पर्यंत जा. आत्ताच्या परिस्थितीच्या मध्ये वाईट घटक कोणते असं जर कोणी विचार केला तर मध्यम वर्गाची संवेदनहीनता. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आमच्याकडे गाणं होत नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर आमच्याकडे कादंबरी होत नाही. आता कोणीतरी कविता करायला लागलेत नाही असं मी म्हणत नाही, पण प्रमाण त्याचं फार कमी आहे. शेतकरी देशोधडीला लागायला लागला, कामगार देशोधडीला लागायला लागला. विकृती किती आली आपल्या समाजामध्ये बघा. महाराष्ट्रामध्ये कोरडवाहू शेतीचं प्रमाण 83% आहे. पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न कोणते? ऊसाचं काय झालं तो प्रश्न आहे, त्याचं बोलू नये असं माझं म्हणणं नाही. कांद्याचं काय झालं आहे प्रश्न आहे, कापसाचं काय झालं हे आहे. अरे परंतु हे सगळे बागायत पिकं, पैशाची पिकं, हे 83% कोरडवाहूचा याचे संबंध काही नाही ना. जोंधळा पिकवणारा, ज्वारी पिकवणारा, बाजरी पिकवणारा, असा जो काही रेनफेड ॲग्रिकल्चर ज्याला म्हणता येईल, पावसावर अवलंबून असलेली शेती, या प्रश्नांची चर्चा होत नाही. प्रबोधन कमी पडलं. ज्या प्रश्नांवरचं प्रबोधन व्हायला पाहिजे ते कमी पडलं. याचं क्लासिकल उदाहरण म्हणजे केंद्र सरकारने बिर्ला आणि अंबानी यांच्या अध्यक्षतेखाली एज्युकेशन कमिशन नेमलं, 2 भांडवलदार या देशातले. आणि मग त्यांनी तुम्हाला मी सांगतो रिपोर्ट दिला. त्यांनी रिपोर्ट असा दिला की लोकांना इतिहास शिकवायचं कारण नाही,
तत्वज्ञान शिकवायचं कारण नाही, समाजशास्त्र शिकवायचं कारण नाही, अर्थशास्त्र शिकवायचं कारण नाही. फक्त त्यातून पैसे मिळतील असं काहीतरी शिकवा. त्यांना गणित शिकवा, त्यांना नट बोल्ट आवळायला शिकवा, त्यांना कॉम्प्युटर शिकवा, त्यांना टेक्नॉलॉजी शिकवा, त्यांना इतिहास शिकू नका, त्यांना शिवाजी शिकू नका. शिवाजी जर शिकवला तर एखाद्या वेळेला ते असं म्हणतील, कारण शिवाजी म्हणाला होता, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका. हे शिकवू नका. शिकवलं तर एखादा विचारील ना, अरे शिवाजी असं म्हणाला होता, तू शिवाजीचा फोटो लावलास, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, हे कुठं? आणि तुझा हा आदर्श घोटाळा कुठे? कशाला शिवाजीचं नाव घेतोस? असं लोकांनी विचारू नये म्हणून इतिहासच न शिकवण्याचं शिक्षण आपल्याकडे. प्रबोधन कमी पडलंय. आणि प्रबोधन ज्या विषयांच्यावर व्हायला पाहिजे, प्रबोधन महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रेरणा घ्यावी असं खूप आहे हो. पण तुम्हाला मी सांगतो की इतिहासात रेंगाळणारे इतिहास घडवू शकत नाहीत. इतिहासाच्या ज्ञानाखेरीज वर्तमान समजत नाही, आणि वर्तमान समजल्याखेरीज तुम्हाला भविष्य घडवता येत नाही. हे विधान जितकं खरं आहे तितकंच एक विधान, इतिहासात रेंगाळणारे इतिहास घडवू शकत नाही. नुसतं जय शिवाजी म्हणून काय उपयोग? शिवाजीची प्रस्तुतता काय सांगा ना. नुसता जय आंबेडकर म्हणून काय उपयोग? नुसता जय महात्मा गांधी काय उपयोग? आणि अगदी नुसता जय मार्क्स म्हणून तरी काय उपयोग? त्याची सध्याची प्रस्तुतता काय आहे, आणि ती प्रस्तुततेच्या आधारे तुम्हाला वास्तव कसं बदलता येईल हे सांगायला प्रबोधन कमी पडतं.